आजच्या या प्रवक्ता लोकशाहीचा या दैनिकाच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मंचावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गंमत भाऊ भंडारी, कपिल पाटील गेले आणि या चे संपादक नितीन, उपस्थित मंचावरचे सर्वच मान्यवर आणि इथं जमलेल्या सर्व माझ्या बायोलॉजिकल बंधू भगिनींनो, आता ही वेळ आपल्यावरती या देशाच्या नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी आणलेली आहे. कारण त्यांनीच स्वतः सांगितलं की मी नॉन बायोलॉजिकल आहे आणि नॉन बायोलॉजिकल म्हणजे अमानवी. आता अमानवी असल्यामुळे त्याला काही लोकांचं दुःख, संघर्ष, त्यांचा आनंद, त्यांचे कष्ट याची काहीच त्याला पर्वा नसते आणि तसाच तो वागत असतो. तर हे आपण भोगतोय गेली 11 वर्षापासून. आणि आता तर म्हणजे कहरच झालाय, दसऱ्याच्या दिवशी 100 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे दुर्दैव विलास पण कसा असतो की महात्मा गांधींची जयंती आणि त्याच दिवशी महात्मा गांधींचा खून करणाऱ्या विचारांची 100री. तर माझ्या मनात असं आलं होतं की आपल्याकडे विजयादशमीच्या दिवशी रावण जाळतात आणि त्या निमित्ताने हा 10 तोंडांनी खोटं बोलणारा रावण संघाचा हा खरा जाळला जायला पाहिजे होता. आणि मला इतकं वाईट वाटतं की आता त्यांच्या नावानी एक नाणं निघालं आणि तो देशाचा पंतप्रधान सांगतो आणि राष्ट्र निर्माणामध्ये यांनी योगदान दिलं म्हणून सांगितलं जातं. एक चुकीचा नॅरेटिव्ह लोकांमध्ये पसरवायचा, खोटा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करायचा. मला कळत नाही यांचं योगदान काय. खरं तर यांचा स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध, यांचा स्वातंत्र्याला विरोध, त्यानंतर संविधानाला विरोध, त्याच्यानंतर म्हणजे पहिली मतदार यादी जी बनली त्या मतदार यादीला यांचा विरोध, झालेल्या निवडणुकांमध्ये विरोध, बँकांचा राष्ट्रीयकरणाला विरोध, संस्थानिकांचे तनखे बंद केले त्याला विरोध. या सगळ्या गोष्टींना ज्यांनी विरोध केला त्यांनी निर्माण काय केलं? काहीही निर्माण नाही केलं. फक्त या देशामध्ये द्वेष, जाती जाती द्वेष, धर्माधर्मात द्वेष, याच्या पलीकडे आजतागायत त्यांनी काही केलेलं नाही. आणि अशी मनोवृत्ती, अशी प्रवृत्ती, अशी असणारी संघटना आजही या देशात आहेत. खूप जण हा विचार करत राहतात की मोदींचं काय करायचं, शहांचं काय करायचं. मोदी आणि शहा ही लक्षणं आहेत, आजार नाही आहे. आजार रेशीम बागेत आहे आणि त्या आजारावरचा उपचार झाला पाहिजे. आजारावर जर उपचार झाला तर आपोआप ही सगळी लक्षणं पण दूर होऊन जातील. पण ज्या पद्धतीने देशाला चालवणं, देशाचा कारभार करण्याचं चाललंय आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे चाललेलं आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे जे एक नवीन वर्तमानपत्र येत आहे. मी जसं मगाचा परिचय करताना सांगितलं की मी इंजिनिअरिंग केलं आणि मी माझ्या बायोडाटामध्ये पण असंच लिहिलेलं होतं की इंजिनियर बाय एज्युकेशन अँड जर्नलिस्ट बाय चॉईस. की मी शिक्षण आणि इंजिनियर आहे पण मी बाय चॉईस पत्रकारिता स्वीकारलेली आहे. आणि हा एक फरक मुद्दाम सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. आपण आता घेऊच म्हणजे तो वार्तांकन आणि पत्रकारिता यात फरक आहे. त्यामुळे रिपोर्टिंग करायचंय का जर्नलिझम करायचंय, जी गोष्ट किंवा जी माहिती लोकांपर्यंत पोहोचू नये असं अनेकांना वाटतं तीच खरी बातमी असते. आणि म्हणून मी शोधपत्रकारितेत आलो. माझं तर विनंती असेल अशी की निदान रोज एक बातमी तरी या तुमच्या वर्तमानपत्रामध्ये अशी असली पाहिजे जी इतर कुठल्याही वर्तमानपत्रात नाही. म्हणजे ती लपवण्याचा इतर सर्वांनी प्रयत्न केलेला आहे अशी एक बातमी आपल्या वर्तमानपत्रामध्ये ही असायलाच हवी किमान. आणि हे प्रोत्साहन देता आलं पाहिजे. मी हे मानतो, माझ्या पुस्तकावरती जे हू किल्ड जज लोयाला जे कॅप्शन खाली दिलेलं आहे, लोकांना सत्य सांगणं आणि सैतानाला शर्मिंदा करणं हेच पत्रकाराचं काम आहे. असं आहे, पत्रकार परिषदा खूप जण कव्हर करतात, जाहीर सभा खूप जण कव्हर करतात, आलेले प्रेस नोट ज्या असतात ते खूप जण छापतात.
या सर्वाच्या पलीकडे जाऊन आपण जे करू ती पत्रकारिता, मग ती अनेक गोष्टींमध्ये. आणि माझं असं म्हणणं असायचं, म्हणजे मी ज्यावेळेला जर्नलिझम मध्ये होतो आणि माझ्याकडे प्रत्येक ज्युनियर आला की तो माझ्याबरोबर पाठवायचे की त्याला ग्रूम करण्यासाठी, आणि माझं सतत हे म्हणणं असायचं की पत्रकाराचे अँटेना हे 24 तास अलर्ट असायला पाहिजेत. 24 तास. म्हणजे मी असं सांगायचो की मुंबईमध्ये लोकलमध्ये असताना मी इथं समजा उभा आहे आणि माझ्यापासून 12 फुटावरती जर कोणीतरी काहीतरी बोलतोय आणि तो जे बोलतोय त्याच्यामध्ये जर बातमी असेल तर ती मला ऐकू आली पाहिजे. इतका आपण अलर्ट असायला हवं. मी आणखीन एक उदाहरण सांगतो. महाराष्ट्रात गाजलेली घटना झाली कोपर्डीची. कोपर्डीची घटना घडल्यानंतर विधानसभेचं अधिवेशन चालू होतं. मी वरती पत्रकार कक्षात बसलेलो होतो. फडणवीस खालती आला सभागृहात आणि त्यांनी भाषण सुरू केलं की कोपर्डीच्या आरोपींना फाशी होणारच. उज्ज्वल निकम यांची स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नेमणूक केली आहे आणि निकमांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे. तुम्ही एकदम ताडकन उभा राहिलो, बसलेलो होतो. तो माझ्या शेजारी तो लोकमतचा एक पत्रकार होता. त्यांनी मला विचारलं काय झालं. म्हटलं अरे हा उलटा क्रम सांगतोय. म्हणजे म्हटलं यांनी पहिले शिक्षा जाहीर केली, नंतर यांनी प्रॉसिक्युटर कोण हे सांगितलं आणि मग प्रॉसिक्युशनच्या मार्गदर्शनाखाली तपास, हे जगातलं 8वं आश्चर्य सांगितलं. याचा अर्थ या प्रकरणामध्ये काहीतरी भानगड आहे म्हटलं. तर तो मला म्हटला की तुला आमच्याकडं संशयाने बघायची सवय लागली. म्हटलं नाही, संघाकडे संशयाने बघायचं हे संस्कार आहेत माझ्यावर, सवय बिवय नाही आहे, हे संस्कारच आहेत माझ्यावर. आणि मग मी माहिती घ्यायला लागलो. पहिल्यांदा त्या चार्जशीटमध्ये असं म्हटलेलं आहे की नाशिकची फॉरेन्सिकची टीम आली दुसऱ्या दिवशी आणि सगळा फॉरेन्सिक एव्हिडन्स घेऊन गेली. मी नाशिकच्या फॉरेन्सिक टीमला पत्र दिलं की मला तुमच्या फॉरेन्सिक रिपोर्टची कॉपी द्या. ते म्हणे एक मिनिटं बसा म्हणे, लगेच आम्ही तुम्हाला उत्तर देतो. त्यांनी तिथंच माझ्या समोर हाताने लिहून दिलं उत्तर की गेल्या 3.5 महिन्यात आम्ही नाशिकच्या बाहेरच गेलेलो नाही. आणि तिथं पहिल्यांदा माझ्या मनात आणखीन तो संशय वाढला. असं करत 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 जेव्हा एक कागद गोळा करत गेलो, फॉरेन्सिक रिपोर्ट मला ज्या दिवशी मिळाला, फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये असं म्हटलंय त्या मयत मुलीच्या शरीरावर किंवा कपड्यांवर कोणत्याही पुरुषाचा DNA आढळत नाही. कोणत्याही पुरुषाचा. आरोपीचा तो सोडूनच द्या, बलात्कारच झाला नाही असं तो फॉरेन्सिक एव्हिडन्स म्हणतो तिथला. त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हणजे त्यावेळी इतकं आश्चर्य, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कुठल्या जखमा विखमा त्याच्याबद्दल काही बोललेलं नाही. वर्तमानपत्रात खूप वर्णनं छापून आली होती त्या काळामध्ये. पोस्टमॉर्टम रिपोर्ट, आता इथं अनेक वकील असतील आलेले, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सर्वात वरती वाक्य काय आहे माहिती आहे का? पप्पू शिंदेनी त्याच्या साथीदारांसह या मुलीचा, तिचं नाव मी मुद्दाम घेत नाही, या मुलीचा खून केला, बलात्कार करून खून केला. हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट वरती लिहिलंय. काय संबंध? मृत्यूचं कारण काय एवढं शोधायचं होतं, हे कसं आलं त्याच्यात? त्याच्यानंतर इन्क्वेस्ट पंचनाम्याची कॉपी घेतली. इन्क्वेस्ट पंचनामा रात्री 2:15 वाजता पाथर्डीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात केला. त्याच्यावर एका बाईची सही. मी म्हटलं की मला यांचा पत्ता द्या. त्या बाईचा पत्ता घेतला. मी त्यांच्या घरी गेलो. त्या नगरला राहतात. त्यांच्या घराच्या बाहेरच बोर्ड लावलेला, भाजप नगरसेविका. मी त्यांच्याकडे गेलो. मी त्यांना म्हटलं ही सही तुमची आहे का? म्हणे हो. म्हटलं तुम्ही रात्री 2:15 तिथं गेला होतात का? म्हणे हो. म्हटलं कशासाठी गेला होतात? तर माझ्या सासूची पाठ दुखत होती, पाठदुखीची गोळी आणायला गेले होते. म्हटलं पाठदुखीची गोळी आणायला नगरहून पाथर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात 60 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करून? त्यामुळे आमच्या जिल्हाध्यक्षांनी मला सांगितलं होतं की तिथं जा, एका पंचनाम्यावर सही करायची. हे एक गोष्टी अशा पुढे येत गेल्या आणि हे सगळं होऊन प्रत्यक्ष त्या मुलीच्या आईची मी इंटरव्ह्यू घेतला. 4 मराठा क्रांती मोर्चातले 3 सोशल मीडिया पाहणारे त्यांचे, हे त्या तिघांना मी माझ्या सोबत घेऊन गेलो. त्या तिघांच्या हातात कॅमेरा दिलेला होता आणि त्यांना सांगितलं रेकॉर्ड करा हिचा इंटरव्ह्यू, त्या मुलीच्या आईचा. आणि मी प्रश्न विचारत गेलो, हे कधी घडलं, ते कधी घडलं, तुम्हाला कसं कळलं की हा सगळा प्रकार इथं घडला बाजूला, तुम्ही तर तिकडे त्याला पाहिलं होतं. त्यांनी मला सांगितलं की पलीकडच्या वावरात कोपऱ्याला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली ती होती आम्ही ज्यावेळेला शोधायला निघालो तेव्हा. म्हटलं मग तुम्हाला कोणी सांगितलं की तो सगळा प्रकार इथं बाजूला केला? तर म्हणजे 7-8 दिवसानंतर तिचे केस सापडले म्हणे इथं.
तर म्हटलं त्याच्या आधी तुम्ही मला असं सांगितलं की 15 दिवस खूप पाऊस होता आणि गुडघ्या एवढा चिखल होता, भैयू महाराज चिखल तुडवत आले. तर म्हणे हो. म्हटलं मग एवढ्या चिखलामध्ये 7 केस सापडले तिचे. त्यांनी सांगितलं होतं 7 केस सापडले. म्हटलं 7 केस सापडले. मग त्या एकदम गप्प झाल्या आणि मला कॅमेऱ्यावरती आजही तो व्हिडिओ रेकॉर्डेड इंटरव्ह्यू आहे. त्यांनी मला सांगितलं भाऊ खरं सांगू का, यातलं काहीच घडलं नाही. हे असं सांगायचं हे उज्ज्वल निकमांनी LCBच्या ऑफिसमध्ये बसवून आम्हाला शिकवलं. हे कॅमेऱ्यावर तिने सांगितलं. हे झाल्यानंतर मी तो अख्खा व्हिडिओ रेकॉर्डेड इंटरव्ह्यू पप्पू शिंदेचे जे वकील होते बाळासाहेब खोपडे त्यांच्याकडे दिला आणि त्यांना म्हटलं की बचाव पक्षातर्फे पहिला विटनेस म्हणून उज्ज्वल निकमच बोलवा आणि दुसरा डिफेन्सचा विटनेस म्हणून देवेंद्र फडणवीस बोलवा. हा ऑन रेकॉर्ड पहिल्यांदा शिक्षा कशी जाहीर करतो. आणि हे सगळं आलं. त्यात बरेच प्रकार आहेत, म्हणजे खूप डिटेल आहे त्यामुळे मी तेवढं सांगत नाही सगळं. पण हा अशा पद्धतीने झालं. हे झाल्यानंतरचा परिणाम काय झाला होता हे आपण सगळ्यांनी पाहिलं. राज्यभर 2 समाज एकमेकाच्या विरोधात उभे केले. इसेन्शियली दोन्ही समाज खरं तर सेक्युलर असायला हवेत. एक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, एक बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो. हे दोघं एकमेकाच्या विरोधात उभे केले. त्यानंतर ताबडतोब या राज्यामधल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यांनी फायदा घेतला त्या सगळ्या द्वेषाच्या वातावरणाचा. आणि हा जो द्वेष निर्माण करण्याचा पॅटर्न आहे, एका जातीच्या विरोधात दुसरी जात उभी करणं, हे तेव्हापासून जे सुरू केलं महाराष्ट्रात हे आज तागायत चाललेलं आहे. आज तागायत कुठली ना कुठली तरी जात कुठल्या ना कुठल्या तरी जातीच्या विरोधात उभी करायची. जेव्हा ते कमी पडतं त्यावेळेला धर्माच्या नावाखाली हिंदू विरुद्ध मुस्लिम करायचं. आणि मुळात या देशाचा इतिहास माहीत नाही, या देशाची परंपरा माहीत नाही. मी एक बातमी केली होती अकबर्स कुंभ नावाची मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेला. तर अकबराची फरमानं मला मिळाली होती की ही कुंभमेळा प्रथा भारतात आली कुठून, हे मला कायम मनात प्रश्न असायचा. आणि अनेक परदेशी जे आपले प्रवासी आले होते भारतात, चीनचे आले होते, फ्रान्सचे आले होते, ते 16-16 वर्ष भारतात राहिले, सगळीकडे फिरले, त्यांनी त्यांची प्रवास वर्णनं लिहिली. त्यांच्या प्रवास वर्णनांमध्ये त्यांनी फेस्टिवल ऑफ लाईट्स दिवाळीबद्दल लिहिलंय, पण एकानेही कुंभमेळ्याबद्दल लिहिलेलं नाही. म्हणून ते मला कुतूहल होतं. आणि त्यात मी नाशिकचा, त्यामुळे आमच्याकडे ते आम्हाला दर 12 वर्षांनी ते सहन करायला लागतं. त्यामुळे मग ती माहिती गोळा करत असताना मला अकबराची फरमानं मिळाली आणि अकबराने असं म्हटलं, या येड्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की मुस्लिम जसे हजसाठी एकत्र येतात तसे हिंदूंना एकत्र आणण्यासाठी तुम्ही काहीतरी करा. आणि मग त्यांनी ती एक कहाणी, आपल्याला माहिती आहे गोष्टी कशा रचतात, की ते अमृत मंथन झालं, समुद्र मंथन झालं, अमृत सापडलं, मग ते अमृत घेऊन देव पळाले आणि मग ते खाली थेंब सांडले. मग कसले पळपुटे देव, खाली थेंब सांडले. मग ज्या 4 ठिकाणी सांडले त्या ठिकाणी कुंभमेळा घ्यायचा. मग त्यांनी सांगितलं, त्या आखाड्यांनी विचारलं की याचा खर्च कसा करायचा. मग अकबरांनी या 4ही ठिकाणी 2-2, 2.5-2.5 हजार एकर जमीन दान दिल्या. आजही नाशिकच्या आखाड्यांच्या जमिनींची दानपत्र ही अकबरांनी दिलेली आहेत. त्यानंतर त्या जमिनीवरती 12 वर्षाच्या महसुलामध्ये तिथला कुंभमेळा घ्या असं सांगितलं. त्यानंतर पहिला कुंभमेळा अलाहाबादला आयोजित केला गेला. त्याच्या उद्घाटनाला अकबर गेला, त्यांनी स्नान केलं. म्हणून पहिलं स्नान हे शाही स्नान, कारण बादशहानी स्नान केलं तिथं. ही या देशाची परंपरा. आणि हे जेव्हा मी बाहेर काढलं आणि गेल्या 2-3 वर्षापासून मी सगळीकडे हे सांगत असतो संपूर्ण. या कुंभमेळ्याच्या बैठकीच्या निमित्ताने फडणवीस नाशिकला आले आणि नाशिकला येऊन सांगितलं की यापुढे आता आपण शाही स्नान नाही म्हणायचं, अमृत स्नान म्हणायचं. हा न्यूनगंड आहे तुमचा, हा न्यूनगंड आहे, हा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे. हे जे आपण आज पाहतो की महात्मा गांधींपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा फुलेंपासून या बहुजनांच्या सर्व महापुरुषांना जे कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातो, याच्या पाठीमागं हा म्हणजे सायकोलॉजिकल सिंड्रोम आहे, ज्याला ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी म्हणतात. न्यूनगंडातून आलेला उर्मटपणा. आणि न्यूनगंड हा की या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात आम्ही नव्हतो, या देशाच्या समाज सुधारणेत आम्ही नव्हतो, या देशाच्या निर्माणामध्ये पण आम्ही कुठे नव्हतो.
हा जो न्यूनगंड आहे, या न्यूनगंडाला लपवण्यासाठी उर्मटासारखं वागायचं, उद्धटासारखं बोलायचं, त्यातून हा सगळा प्रकार आहे. आणि हे सगळं म्हणजे इतके न्यूनगंड बाळगणारी माणसं आपण म्हणजे महात्मा गांधी छोटे दाखवायचे म्हणून सावरकर मोठे दाखवायला निघायचे आणि त्यासाठी खोट्या कहाण्या, खोटे सिनेमे आता काढायला लागले. तो एक चित्रपट आला सावरकरांवर, त्यात भगतसिंग म्हणे त्यांच्याकडे जातो आणि भगतसिंग त्यांना म्हणतो की तुमच्या पुस्तकाचं मला भाषांतर करायचंय. यांचं पुस्तक आलं 1909 साली. त्यावेळेला भगतसिंग 2 वर्षाचा आपल्या आईच्या मांडीवर खेळत होता. 1907चा जन्म, यांचं पुस्तक आलं 1909ला. 2 वर्षाच्या भगतसिंगला त्याची स्वतःची मातृभाषा येत नव्हती आणि यांचं पुस्तकाचं भाषांतर करायला जाणार होता. काय वाटेल त्या स्टोऱ्या, पण सिनेमाच्या माध्यमातून लोकांना भ्रमित करायचं, खोटा इतिहास त्यांच्या समोर आणायचा प्रयत्न करायचा. त्याही वेळेला असंच झालेलं होतं. म्हणजे यांनी भारतरत्नाची मागणी केली, म्हणजे दरवेळेला असं होतं की यांच्यामुळं हा अभ्यास करायला लागला. यांनी भारतरत्न द्यावं अशी मागणी केली म्हणून मी त्यांचे सगळे कागदपत्र शोधले, जगभरातून आणले, 22,000 कागदपत्र आणले आणि मग त्यात सगळे म्हणजे मर्सी पिटिशन, दया याचना, त्यात मी शब्द वापरला मर्सी बेगर. कारण की एकदा अर्ज केला तर मर्सी पिटिशन केलं असं आपण म्हणू ना. 9 वेळेला अर्ज तुम्ही करता म्हणजे मर्सी, यू आर अ मर्सी बेगर. भीक मागितली दयेची तिथं. त्यानंतर इंग्रजांबरोबर करार केला, लेखी करार केला व्हाईसरॉय लिनलिथगो बरोबर की माझं उरलेलं आयुष्य मी, आणि पहिलं वाक्य असं आहे, टू फुलफिल द कॉमन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ब्रिटिश एम्पायर अँड मी, ते स्वतः ब्रिटिश साम्राज्याचं आणि माझं समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मी आयुष्यभर गांधी, मुसलमान आणि काँग्रेसचा विरोध करेन, हे लिहून दिलं. हा करार तुम्ही त्यांच्या बरोबर करता, त्यांच्याकडून पेन्शन खाता आणि आम्ही तुम्हाला वीर म्हणायचं म्हणून मी स्वातंत्र्य वैरी म्हणतो. आमची दिशाभूल करायची नाही. आणि ज्या पद्धतीने हे चाललेलं आहे आज, आणि म्हणून परत हे सांगण्याचं कारण या सगळ्या गोष्टींना आपल्या वर्तमानपत्रातून लोकांसमोर सत्य आणायचं, सत्य आणून प्रत्येक सैतान शर्मिंदा करायचा आहे. प्रत्येक ही जी संपूर्ण प्रथा चालवलेली आहे आणि धोका घ्यायला लागतो, हे करायला लागतं, हे सगळं हे या कामाचा भाग आहे. मी एकमेव पत्रकार होतो ज्यांनी मुंबईमध्ये ज्यावेळेला मागणी केली पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा करा, मी विरोध केला होता. एकमेव की हा माझा प्रोफेशनल हजार्ड आहे. जर रस्त्यावरती उभ्या राहणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला, ट्रॅफिक पोलिसाला ही तक्रार करण्याचा अधिकार नसतो की त्याला उन्हात उभं राहावं लागतं, पावसात उभं राहावं लागतं, थंडीत उभं राहावं लागतं. तो त्याच्या कामाचा भाग आहे. धोका हा माझ्या कामाचा अविभाज्य भाग आहे. अजिबात मी काही स्पेशल सिटीजन आहे काय पत्रकार म्हणजे? मला 2 मतांचा अधिकार आहे, एकाचाच आहे ना. मग सामान्य माणसासारखाच मी आहे. त्यामुळे अजिबात अशा प्रकारचा कुठला कायदा बिदा हे मान्य नाही. हे गोरक्षेचं प्रकरण ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळेला मी 6 महिने गुजरातमध्ये रफिक कुरेशी नावाने राहिलो. मी राजस्थानमधून गाई म्हशी घ्यायचो आणि गुजरातमध्ये आणून विकायचो आणि वाटेत बजरंग दल कशी खंडणी गोळा करतो हे रेकॉर्ड करायचं. मी 32 ट्रक वेगवेगळ्या दिवशी आणले. 9 वेळेला मला ट्रकमधून खाली ओढलं, मारलं, म्हणजे मारूनही टाकलं असतं, पण ते पैसे दाखवले. मग पैशाबद्दल आणि त्यांचं मला म्हणणं की हमको डर फैलाने में बहुत टाइम लग गया, अभी पैसा कमाने का टाइम है, डर हमारी इन्व्हेस्टमेंट है, हे त्यांचं म्हणणं. मग डर तुमची इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही समजता इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे गोरक्षा हे जर तुमचं एक बिझनेस मॉडेल आहे, 1.5 कोटी रुपये रोज खंडणी गोळा करतो, हे त्याच्या तोंडाने तो मला सांगत होता. रोज 1.5 कोटी. आणि हे जर तुमचं बिझनेस मॉडेल आहे आणि त्याच्यामधली इन्व्हेस्टमेंट, त्याच्यातली गुंतवणूक भय जर आहे, तर मी तुमच्या धंद्यात गुंतवणूक करणार नाही, म्हणजे मी भिणार नाही. आपण यांना घाबरणं बंद केलं की हे पळायला लागतील बघा. हा कांगावा करण्याचा प्रयत्न करतात. 100 जणांनी ओरडत यायचं. आणि माझ्या बऱ्याच पोस्टवरती असं करतात, म्हणजे फेसबुकवरती, ट्विटरवरती. मग त्यावेळेला मी त्यांना एकाने असंच मला खूप काय द्वेषाने बोलला, लिहिलं त्याच्यावरती कॉमेंट केली. मी त्याला सांगितलं की तू फक्त द्वेष करतो, मी व्यायाम पण करतो म्हटलं.
आणि हे आपल्याला ही सर्व प्रकारची तयारी ठेवायला लागेल. पुण्यातल्या एका कार्यक्रमात टिळक रोडला, पुण्यातलं टिळक रोड म्हणजे हिंदू राष्ट्र आहे, त्या कार्यक्रमामध्ये हॉलमध्ये असा कार्यक्रम होता. तो बिचारा आयोजक कार्यक्रमाच्या आधी मला म्हणजे स्टेजवर जाणार त्याच्या आधी मला सांगितलं की ते RSSची 4-5 लोक आले आणि 4-5 गुंडांना घेऊन आले. म्हटलं बरं. मग मी स्टेजवरती गेल्यानंतर म्हटलं हॉलचे दरवाजे लावून बंद करून घ्या म्हटलं. ते पहिल्यांदा त्यांना काही कळलं नाही, त्यांनी बंद केले. म्हटलं मला असं सांगितलंय की इथं संघाची काही लोक आली आहेत आणि काही गुंड घेऊन आलेत, म्हणून मी दार बंद करायला सांगितलं. म्हणजे आता त्यांना माझं ऐकावंच लागेल. आणि माझ्याशी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला तर कमीत कमी एकाला मरेपर्यंत मारेन म्हटलं इथे. मग काही नाही, चढीचूप. ही ज्याला जी भाषा कळते ना त्या भाषेत बोलावं लागेल, त्याला काही इलाज नाही. म्हणजे मला अतिशय आवडतात महात्मा गांधी, पण अहिंसेच्या लायकीचे नाही आहेत याच्यावरही माझा ठाम विश्वास आहे. आणि इतक्या घाणेरड्या थरावरती जाऊन तुम्ही जर माणसात द्वेष निर्माण करणार असाल आणि त्याच्यासाठी काहीतरी फालतू कारणं घेणार असाल तर ते चालणार नाही. मी अशा समाजात, अशा कुटुंबात लहानाचा मोठा नाही झालो. मी लहान होतो, माझ्या आजोबांनी 1909 साली आंतरजातीय लग्न केलं. माझी आई बालविधवा होती, अनाथाश्रमात होती. तिचा आम्हाला जातही माहीत नाही कुठल्या जातीची, शेवटपर्यंत आम्हाला माहीत नाही. पण अशा घरात मी लहानाचा मोठा झालो जिथं आमच्याकडं, आम्ही शाळेमध्ये असताना रमजान ईद असेल तर आम्ही ईदगाह मैदानाच्या बाहेर हातात फुलं घेऊन उभं राहायचो आणि आतून जेवढे जण बाहेर येतील त्या सगळ्यांच्या हातामध्ये गुलाबाची फुलं द्यायची. गुरु नानक जयंती असेल तर नाशिकमध्ये मिरवणूक निघायची, आम्ही त्या मिरवणुकीत लेझिम खेळत फिरायचो. आंबेडकर जयंतीच्या वेळेला नाशिकमधल्या आंबेडकर पुतळ्यापाशी आम्ही रात्रभर लेझिम करायचो, खेळायचो. हे माझं गाव होतं, हे माझं नाशिक होतं. हे असं कधीही नव्हतं. शांताबाई दाणींकडे, म्हणजे शांताबाई दाणींनी मला इयत्ता 4थी ते 12वी रोज माझी शिकवणी घेतली. रोज 12, म्हणजे इतकी वर्ष त्या मला शिकवायच्या आणि मला कळेल अशा भाषेमध्ये शिकवायला सुरुवात केली 4थी मध्ये असताना. त्यामुळे या सगळ्यांच्या संस्कारांमध्ये मी लहानाचा मोठा झालो. आज माझ्या गावाचं तुम्ही वाटोळं करायला निघाले. महाराष्ट्रामधल्या 66,000 शासकीय शाळा पटसंख्येच्या नावाखाली गेल्या 10 वर्षात बंद झाल्या. आणि कारण असं सांगितलं की यात चालू जर ठेवायच्या असतील तर 2,000 कोटी रुपयाचा खर्च येईल. 2,000 कोटी रुपयाचा खर्च नाही करू शकत म्हणून तुम्ही 66 लाख मुलांना शाळेपासून दूर ठेवलं, शिक्षणापासून दूर ठेवलं. आणि नाशिकच्या कुंभमेळ्याला गांजा फुकणाऱ्यांना तुम्ही 14,000 कोटी खर्च करणार. मुस्लिम मुलींनी हिजाब बांधला तर यांना त्रास होतो आणि माझ्याकडे तुम्ही नागडे फिरणार रस्त्यावर कुंभमेळ्यात. हे इतक्या घाणेरड्या पद्धतीने शासनाचं सगळं हे चाललेलं आहे. आणि या शासकीय शाळांमध्ये 66,000 शासकीय शाळांमध्ये कोणाची मुलं शिकतात? तिथं कोण रानडे, आपटे, फडके, गोगटे असतो? अगदी उघड मी बोलतो. म्हणजे हे सगळी बहुजनांची मुलं त्या शाळांमध्ये शिकतात, त्यांनाच शिक्षणापासून दूर ठेवलं. मी प्रवीण दादांना बोललो होतो, त्यांनी संभाजी ब्रिगेड तर्फे जी मोहीम सुरू केली, अहद ऑस्ट्रेलिया, तहत काय कॅनडा. तुम्ही त्यांना म्हटलं होतं दादा हे अहद ऑस्ट्रेलिया कधी येईल? जेव्हा मुलं शिकतील तेव्हा ना. त्यांना शिक्षणापासूनच दूर करतायत आत्ता. हे ओळखायला हवं की नाही आपण आत्ता. आज दरवर्षी इतकी मुलं जर शिक्षणापासून दूर ठेवणार असतील तर आधीच्या सरकारांनी राईट टू एज्युकेशन हा मूलभूत हक्क जरी केला, उपयोग काय? संविधानामधला मूलभूत अधिकार दिला ना, राईट टू एज्युकेशन, तो मूलभूत हक्कच नाकारला जातोय. संविधान बदलण्याची काय गरज पडते त्यांना? या पद्धतीने त्यांनी नाकारून टाकलाय तो. आणि हे प्रत्येक मी 100 वेळेला सांगतो, म्हणजे संविधानात्मक कर्तव्य जी आहेत आपल्यावरती, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवायचा, धार्मिक सौहार्दता टिकवायची, हे कॉन्स्टिट्युशनल ड्युटीज आहेत. आणि माझ्या देशाचा पंतप्रधान झाल्याच्या पहिल्या महिन्यापासून याला हरताळ फासतो. त्या बंगलोरमध्ये
सायन्स काँग्रेस झाली 2014ला. सायन्स काँग्रेसमध्ये जाऊन यांनी भाषण केलं की गणपती ही प्लास्टिक सर्जरी होती. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाला पूर्णपणे तुम्ही नाकारता. याच्यात ही कुठली पद्धत झाली? इथं डॉक्टर असतील कदाचित, असेलच गणपती काही तर ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे, एक अख्खा वेगळा ऑर्गन लावलाय. प्लास्टिक सर्जरी काय? पण मंचावरून ज्या वेळेला सर्वोच्च पदावरचा माणूस बिंडोकपणा सुरू करतो तेव्हा खाली तेच होताना चढावं लागते. मग एकेकाचं सुरू झालं त्याच्यात आणखीन भर घालणं मूर्खपणामध्ये. गाईच्या गोमूत्रामध्ये सोनं असतं आणि गाईच्या शेणामधून युरेनियम पास होत नाही. मी एक जण म्हटला की सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय. याचा बाप गेला होता सूर्याचं टेम्परेचर मोजायला. पण हा जो वैज्ञानिक दृष्टिकोनाला हरताळ फासणं आहे. पंतप्रधान जर जाहीर सभांमधून असं बोलत असेल, काय ते स्मशान कब्रस्तान ही असली भाषा करणार असेल, कपड्यांवरून आम्ही माणूस ओळखतो असं जर म्हणणार असेल, तर आम्ही सुद्धा ओळखतो. तुम्ही 100 वर्षात काय बदललात? अर्ध्या चड्डीची फुलपॅन्ट झाली एवढंच ना. याच्या पलीकडे तुमची अक्कल गेली का? म्हणजे त्या 100 मधली 95 वर्ष तर तुम्ही अर्धी चड्डी घालत होतात, कळतही नव्हतं की फुलपॅन्ट घालायला हवी. एवढे बिंडोक तुम्ही 95 वर्ष राहिलात. 95 वर्ष लागली हे समजायला की नाही फुलपॅन्ट घालायला हवी. आणि तुम्ही सांगणार देश कसा चालला पाहिजे? तुम्ही या गोष्टींचा पुरस्कार करायला जाणार? प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने होणार. आज वेळ आलेली आहे ही की या सगळ्या गोष्टींचा जो बुरखा आहे, या सगळ्याच्या माठीमाग जो राष्ट्रवादाचा मूर्खपणा चालतो त्याचा बुरखा फाडला पाहिजे, तरा फाडला पाहिजे. हा आपला देश आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, या देशाच्या लोकशाहीसाठी, या देशाच्या संविधानासाठी आपल्या वाडवडिलांनी बलिदान दिलेले, किंमत मोजलेली आहे. यांनी नाही. माझा कोल्हापूरमध्ये तो गारगोटी तालुका आहे, तिथं माझा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला पोलीस आले 20-25 जण आणि माझ्या हातामध्ये पत्र दिलं की कुठल्याही राजकीय पक्षावर टीका करायची नाही, कुठल्याही राजकीय नेत्यावर टीका करायची नाही, कोणाच्या भावना दुखावल्या तर आम्ही अटक करू. तर म्हटलं तुम्ही आतमध्ये या, पहिल्या रांगेत बसा, व्हिडिओ शूटिंग करा आणि मग बघा म्हटलं काय तुम्हाला वाटतं तर. मग आतमध्ये गेल्यानंतर मी म्हटलं की तुम्ही मला बोलावलं भारतीय लोकशाही सद्यस्थितीवर बोलायला. तर भारतीय लोकशाही म्हणजे आपला काही परिचय नव्हता तरी तुम्ही या विषयासाठी मला बोलावलं. मी जे काय बोलेन ते तुम्ही ऐकून घेणार, त्यातलं तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही बोलणार ते मी ऐकून घेणार. ही भारतीय लोकशाही झाली. आणि सद्यस्थिती ही नोटीस म्हटली. आणि म्हटलं हे जे समोर बसलेले आहेत आपल्याच टॅक्समधून पगार घेणारे, यांचा असा भ्रम आहे की माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे पंचगंगेच्या घाटावर बसणाऱ्या पंडितांनी लिहून दिलंय. माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या संविधानातून मला ऑलरेडी दिलंय. आणि माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मोदी, शहा, फडणवीस यांचं मोहताज नाही. ते मला ऑलरेडी मिळालेलं आहे, ते मी वापरणार. हा पहिला गोष्ट. मग ते उभे राहायला लागले. म्हटलं बसा खालती, अजून व्हायचंय पूर्ण भाषण. मग म्हटलं तुम्ही काय दिलं? म्हटलं मला लिहून की राजकीय पक्षावर टीका करायची नाही. हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो झाला तो तुकाराम महाराजांची भजनं म्हणून झाला का? म्हटलं राजकीय पक्षावर टीका करूनच झाला ना. मग मी पण करणार. आणि राजकीय नेत्यावर का नाही टीका करायची? म्हटलं हा याच्या बायकोच्या ऑर्केस्ट्राची तिकीट पोलिसांना विकायला लावतो. अहो म्हटलं तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात सुद्धा मीच बोलणार. म्हटलं तुम्ही नाही बोलू शकत. त्यामुळे मी हे सगळं करणार. आणि भावना दुखावल्या तर अटक करू वगैरे या धमक्या मला द्यायच्या नाहीत. हा देश तुरुंगामध्ये जाऊन जाऊन स्वतंत्र झालेला आहे. त्यामुळे मला काही लाज वाटत नाही. मला बिलकुल लाज वाटणार नाही. 1000 वेळा जायला तयार राहीन. अभिमानानं सांगेन की या देशाच्या संविधानातल्या मूल्यांचं प्रचार, प्रसार आणि रक्षण करण्यासाठी म्हणून मी तुरुंगात गेलो. हे अभिमानाने सांगेन. जे कधीही या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेले नाहीत त्यांना अशा धमक्या द्यायच्या. म्हटलं असं म्हणून मग तो बोळा केला आणि त्यांच्या अंगावर फेकला. म्हटलं घ्या, मी अशा गोष्टींना काही किंमत देणार नाही. म्हटलं तर हे हर प्रकारे आडवं येण्याचा प्रयत्न करतील. हे जे सत्यकथन आपल्याला करायचं आहे. वर्तमानपत्र चालवायचं म्हणजे काय करायचं? जाहिरात थोडी छापायच्या फक्त. आज
बहुसंख्य वर्तमानपत्र असं वाटतं ऍड एजन्सी चालवते, ऍड एजन्सी तर्फे पेपर चालवला जातोय. पहिल्या पानावर पहिले जाहिरात असते, बातमी नाही. पहिल्या पानावर फुल पेज जाहिरात, मग आतमधल्या पानावरती बातम्या सुरू होतात. त्या बातम्या काय असतात? प्रेस रिलीज, पत्रकार परिषद, जाहीर सभा, याचं रिपोर्टिंग. शोधून काढलेली बातमी असते का एखादी? एकही नाही. मराठवाड्यामध्ये हा जो हाहाकार झालाय पावसाचा, याच्याबद्दल कोणी काही नियमित पद्धतीने सरकारला जाब विचारणार काही पत्रकारिता करताय का? काल मी एकाशी बोलत असताना सांगत होतो, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 8 लाख कोटी रुपयाचा, पुरवणी मागण्या मंजूर करून घेतल्या 54,000 कोटीच्या, म्हणजे 8.5 लाख कोटी झाल्या. 8.5 लाख कोटीच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी तरतूद आहे 4,500 कोटीची. 8.5 लाखापैकी 4,500 शेतीला. आपल्या शेजारी कर्नाटक आहे, कर्नाटकचा अर्थसंकल्प आहे 4 लाख कोटी रुपयाचा, शेतीसाठी तरतूद आहे 51,000 कोटीची. 51,000 कोटीची शेतीसाठी तरतूद आहे अर्ध बजेट असलेल्या राज्यामध्ये. आणि इथं यांना शेतीशी काही घेणं देणं नाही. यांना या सगळ्या जमिनी हे असले हायवे फालतू जो प्रकार आहे सगळा. आता आम्हाला समृद्धीने यावं लागतं म्हणून येतो, पण 76,000 कोटी रुपयाचा 700 किलोमीटर हा हायवे आहे, म्हणजे 100 कोटी रुपये एका किलोमीटरला. 1 किलोमीटर जायचं तर 100 कोटी. म्हणजे काही दिवसांनी लोकांचा विश्वासच बसणार नाही की भारताच्या चांद्रयानला 600 कोटी रुपये लागले होते. चंद्रावर जायला 600 कोटी आणि इथे 1 किलोमीटरवर जायला 100 कोटी. हा जो भ्रष्टाचार आहे. आणि हे सगळं करून पुन्हा तोंड वर करून आपल्यालाच भाषण सांगणार. ही पद्धत ओळखली पाहिजे. काँग्रेसवाल्यांनी भ्रष्टाचार केला नव्हता का? केला होता. मी त्याच्याही बातम्या केल्या, पण तो त्या व्यक्तीने केलेला भ्रष्टाचार होता. हा पहिल्यांदा ही 11 वर्ष अशी आहेत जिथं या सरकारची पॉलिसी लेवलला भ्रष्ट आहेत, त्यांचं धोरणच भ्रष्ट आहे. म्हणजे तुम्ही डिमॉनिटायझेशन पासून धरा, नोटबंदी हे भ्रष्ट होतं. नोटबंदीच्या पाठीमागं भ्रष्टाचार होता सर्वात मोठा, धोरणात्मक भ्रष्टाचार. तो हे जे जीएसटी आणलं, जीएसटी धोरणात्मक भ्रष्टाचार होता, ज्या पद्धतीचा आणला गेला होता तो. आता जाहिराती मोदीजींमुळे स्वस्ताई आली, मोदीजींमुळे टॅक्स कमी झाला. म्हटलं कोण नालायक आतापर्यंत जास्त टॅक्स घेत होता? मोदीजींना कमी करावा लागला. कोण नालायक तो? त्याचं मला नाव सांगा. हे मुद्दाम त्यांनाच विचारलं मी. आणि काय पद्धतीचा जीएसटी होता आपण सर्वांनी बघितलं. आता सुद्धा जे केलेलं ते काही खरं नाहीच आहे. म्हणजे आमच्याकडं हिरव्या मिरचीवरती 0% जीएसटी आणि लाल मिरचीवरती 18% जीएसटी होता. म्हणजे येड्यांना हे समजत नाही की हिरवीचीच लाल होते आणि आपोआप होते, कुठल्या फॅक्टरीतनी न्यावी लागत. पण अशा पद्धतीने पूर्णपणे फसलेलं धोरण, कारण फ्रॉड होतं ते. लिपस्टिक वरती तुम्ही 5% जीएसटी लावता आणि सॅनिटरी पॅडवरती 28% जीएसटी. हे या पद्धतीचं शासन होतं. आणि हा सगळा विरोधाभास सातत्याने आपल्याला या वर्तमानपत्रामधून लोकांसमोर आणता आला पाहिजे. हे प्रत्येक प्रकारचे विरोधाभास, कल्चर टू ऍग्रिकल्चर, सर्व क्षेत्रांमध्ये हे सुरू झालेलं आहे. आणि हा जो विध्वंस करणं चाललेलं आहे गेल्या 10-11 वर्षापासून, याची भयानक किंमत भारताला चुकवायला लागेल. भयानक. किती वर्ष चुकवायला लागेल याची पण काही खात्री नाही. त्यामुळे ते जर होऊ द्यायचं नसेल किंवा कमीत कमी डॅमेज व्हावा असं वाटत असेल तर आज त्याच्या विरोधामध्ये उभं राहणं आणि बोलणं गरजेचं आहे. एक 2 ओळी आहेत. आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचने पर या कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता है. त्यांना तुम्हाला तसं करायचं, तुम्ही विचार करायचा नाही, तुम्ही बोलायचं नाही. पण आपल्याला हे ठामपणे माहिती आहे की आपल्या खांद्यावरती जो अवयव आहे तो वापरायचा असतो. त्यांच्याकडे शाखेत तो वापरू दिला जात नाही, पण आपण तो वापरायचा हे शिकलेलो आहोत. त्यामुळे आपण वापरायचा आणि आपल्याला जे समजतं ते आपण बोलायचं. या प्रत्येक गोष्टी
हे जे सगळा मूर्खपणा चालला होता ते अक्षदा वाटत होते राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या आधी. आमच्या इथं आले, मस्त टेम्पो बिंपो सजवलेला, त्याच्यावरती बोर्ड वगैरे लावलेला, गाणी बिणी चालू, आणि बिल्डिंगच्या दारापाशी आले तर मी खाली गेलो गेट लावून घेतलं. म्हटलं आतमध्ये नाही यायचं. तर म्हणे का बरं? तर म्हटलं हे अक्षदा काय असतं म्हटलं. तर म्हणे हे काय तांदूळ? म्हटलं याला अक्षता म्हणतात. हे तू जे लिहिलंय ना अक्षदा ते घेऊन ये म्हटलं, याला अक्षता म्हणतात. तुला तर हे पण कळत नाही म्हटलं याला काय म्हणतात. मग म्हणे असं काय करता, आपल्या नाशिकचं रामायणात केवढं महत्व आहे. म्हटलं मग भारतातलं पहिलं अपहरण नाशिकलं झालं, अनन्य साधारण महत्व आहे म्हटलं. आता मला समजावून सांग म्हटलं अपहरण झालं कसं. म्हणजे म्हटलं ते लक्ष्मण रेषा आखली होती ना, आतमध्ये जो ओलांडून येईल जर कोणी आलं तर जळून जाईल. तर म्हणे हो. म्हटलं मग रावण का नाही जळला? तर म्हणे नाही, सीताच ओलांडून बाहेर गेली. म्हटलं का, तिला सांगितलं होतं नाही जायचं. म्हणे नाही, त्याला भिक्षा द्यायला गेली. म्हटलं त्याची लंका सोन्याची होती, त्याला काय भिक्षा द्यायची? तर म्हणे नाही, तो साधूच्या वेशात आला होता. म्हटलं मग रामायणाचा पहिला बोध हा आहे की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. हा रामायणाचा पहिला बोध. आणि म्हणून रामाने रावणाला हरवल्यानंतर अयोध्येला परत आला त्यावेळेला रावण जाळायला सुरुवात केली, कारण त्याला प्रजेला सांगायचं होतं दरवर्षी जाळा, म्हणजे लक्षात राहील कोणापासून सावध राहायचं. ज्या वेळेला यांच्या समोर आपण तर्क घेऊन बसतो ना, हे नाक रगडतील, अक्षरशः नाक रगडायची वेळ यांच्यावरती आहे. कारण सर्व कुठलीही गोष्ट तर्काला आधार धरून नाहीच आहे ना. रॅशनॅलिटी आपण म्हणतो म्हणजे काय? माझा विवेक आहे की नाही डोक्यात, त्या विवेकाप्रमाणे मी प्रश्न विचारणार आहे की नाही. मी एकाला विचारलं की तू म्हणजे त्या लिंचिंगच्या घटना का घडतात, तर त्यांच्याकडे गोमांस असतं. तर म्हटलं मग काय झालं, काय हरकत आहे? तर म्हणे की नाही गाय आपली आई असते. म्हटलं तुला असं का वाटतं गाय आपली आई असते? मला नाही वाटत म्हटलं. तर म्हणे की नाही गाय आपल्याला दूध देते म्हणे. म्हटलं हा, मग मी तुला आता विवेक काय असतो सांगतो. विवेक असं सांगतो की गाय नाही आपल्याला दूध देत, आपण गायचं दूध काढून घेतो. ती स्वतःहून देते का? आपण काढून घेतो. आणि गाईचं दूध काढता येतं ही आयडिया ज्या माणसाला सर्वात पहिल्यांदा कळली, त्याला मनामध्ये खंत वाटली की त्या वासराच्या हक्काचं दूध मी काढून घेतोय. आणि त्याला ज्या वेळेला खंत वाटली त्यावेळेला त्याच्या मनातला भारतीय पुरुष जागा झाला आणि त्याने तिला आई म्हणून टाकलं. दुःख सहन करायचं, त्याग करायचा, तक्रारही करायची नाही, मग हे सगळं आईने करायचं. मग आईला एकदा तिला आई म्हणून टाकलं की स्वतःला वाटणाऱ्या लाजेमधून मी मोकळा झालो. मग तो पहिले निर्लज्ज झाला आणि मग तो निर्लज्जांची फौज उभी करत गेला, ती तुझ्यापर्यंत आली म्हटलं. त्यामुळे तुलाही असं वाटतं की ती आपली आई असते. हे प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला आपण विवेकाच्या, तर्काच्या, रॅशनॅलिटीच्या आधारावर यांना विचारायला जाऊ तेव्हा हे त्यांच्या त्या 33 कोटी देवांसह शरण येतील. हे एकदम रियालिटी सांगतो. आता हल्ली जे प्रकार चाललेले आहेत, काय दर सोमवारी बेल वाहा पोरग पास होईल. मग काय संबंध? बेल वाहून जर पोरग पास झालं असतं तर मोदींनी डिग्री नसती दाखवली. मला मी 1 लाख बेल व्हायला तयार आहे, त्यांनी त्यांची डिग्री दाखवावी. दाखवू शकतात का? त्याच्यामुळे हे जे लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोनापासून दूर करायचं, लहान मुलांना, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनापासून दूर ठेवायचं, हे सगळं जे का चाललेलं आहे, माणूस स्वतःच्या कर्तृत्वावरती, बुद्धीवरती, क्षमतेवरती विश्वास त्याचा उडवायचा, त्याला विश्वास ठेवू द्यायचं नाही, हे जे कारस्थान आहे, या कारस्थानाचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. आणि कुठलीही किंमत चुकवायला तयार राहायचं, पण ते हे कारस्थान हाणूनच पाडायचं. या अशा पद्धतीने निर्बुद्ध समाजामध्ये आपल्याला येणाऱ्या पिढ्या ठेवायच्या आहेत का, ज्या फक्त झुंडीसारख्या चालतील? हे जर होऊ द्यायचं नसेल तर लोकशाही हा धर्म आणि संविधान हाच धर्मग्रंथ मानून यांच्या विरोधामध्ये उभं राहावं लागेल. दुसरा धर्म नाही, दुसरा धर्मग्रंथ नाही, हेच पहिले. बाकी जे काही असेल
मी अनेकांना हे सांगितलं होतं, त्या सीए एनआरसीच्या वेळेला मी बोलत होतो, कुराण घर में संविधान बाहेर, गीता घरात संविधान बाहेर, बायबल घरात संविधान बाहेर. आयुष्यभर तुम्हाला साथ काय देणार आहे? संविधान देणार आहे. आयुष्यभर मरेपर्यंत संविधानाची साथ राहणार आहे. या एकाही गोष्टीची धर्मग्रंथाची साथ राहत नाही. हे वास्तव आहे. कोविडच्या काळामध्ये सगळे गुलपात होते की नाही? काय बिघडलं कोणाचं? सगळं गुलपात होतं, बंद. त्यामुळे हा विवेक, ही रॅशनॅलिटी, ही प्रश्न विचारण्याची ताकद जी पत्रकाराकडे असते, ती प्रश्न विचारणं, प्रश्न उपस्थित करणं, त्याची उत्तरं शोधणं, हे जर आपण करू शकलो तर तुम्हाला अप्रतिम बातम्या मिळू शकतील. खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि याच पद्धतीने हेच ध्येय ठेवून जर आपण करू शकलो तर ती पत्रकारिता समाजासाठी म्हणून खऱ्या अर्थाने उपयोगी असेल. बाकी मग तर चालतं. आम्ही जसं मगाशी जसं म्हटलं, जाहिरात एजन्स्या चालवतातच बाकीचे पेपर. या सगळ्या गोष्टी आता प्रवक्ता लोकशाहीचा, हे प्रवक्त्याची भूमिका, लोकशाहीच्या प्रवक्त्याची भूमिका नितीन भाऊ येणाऱ्या काळामध्ये या वर्तमानपत्राच्या माध्यमातून बजावतील. हेच ब्रीदवाक्य ठेवून करतील की सत्य सांगायचं आणि सैतानांना शर्मिंदा करायचं याच्यावर. आणि त्याच्यात खूप मॉरल स्ट्रेंथ असते. हे करण्यामध्ये इतकं नैतिक बळ आपल्याला मिळत असतं की हे उभे राहू शकत नाहीत आपल्यासमोर. हे जर नैतिक बळ असेल तर हे आपण मिळवायचं, हे कमवायचं, ते कमवावंच लागतं. आणि मग तो लोकांचा खऱ्या अर्थाने आवाज त्या ह्याच्यातून बनू शकतो. शेवटी एक छोटी कविता सांगतो कि माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, पर जब कुछ लोग इसे लगा रहे थे खामोश रहे थे. माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं सींचा, पर जब कुछ लोग इसे सींच रहे थे चुपचाप रहे तुम. अब जब इस विषवृक्ष का हर फल हलाहल उगल रहा है तब क्यों चिल्ला रहे हो तुम? क्या अभी भी तुम्हारे हाथों में कुल्हाड़ी नहीं है? तर आज आता ती कुऱ्हाड उचलायची वेळ. मग ती सत्याची कुऱ्हाड असेल, ती शब्दाची कुऱ्हाड असेल, ती कुऱ्हाड उचलायची वेळ आलेली आहे. तर हा द्वेषाचा राक्षस जो आहे तो आपण 100% हाणून पाडू शकू. या प्रवक्ता लोकशाहीच्या या वर्तमानपत्राला नितीन भाऊ, तुम्हाला आणि तुमच्या सगळ्याच वर्तमानपत्रात काम करणाऱ्या सहकाऱ्यांना मनापासून अनंत शुभेच्छा. आपण या कार्यक्रमाला बोलवलं याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.